नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील चव्हाण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, उद्या गौर आहे, गौरी पूजन आहे। तर आज आम्ही चाललो आहे गौर आणायला। तर तुम्हाला दाखवतो गावच्या पद्धतीत कशी पारंपरिक पद्धत आहे, त्या पद्धतीत आपण घेऊन येतो गौर। तर आपण आता जाऊया आणि या व्हिडिओवरती तुम्ही शेवटपर्यंत राहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल कशा पद्धतीने गौर घेऊन येतात। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर जाऊया आपण। ही आपली आहे युक्ती। युक्ती येतेच ना तू? हाय कर, हाय बोल। मी युक्ती, नाव सांग, नाव सांग। आणि माझ्यासोबत आहे संतोष चव्हाण। चल संतोष येतो ना? चला चला जाऊया आपण। युक्ती चल, चलो जाऊया आपण गौर आणायला। आता आम्ही चाललोय गौर आणायला, तर तुम्ही पण या आमच्या सोबत। म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघा पण आमच्या सोबत राहा। चला तर मित्रांनो, आपण ना गौरीसाठी ना गौरी आणायला चाललोय। त्यासाठी ना आपण गौरीसाठी ना सोनचाफ्याची फुलं घेऊया। ते आपल्याकडे आहे, ती जरा झाडावरून काढूया गौरीसाठी। तर दाखवतो तुम्हाला सोनचाफ्याची फुलं, तुम्ही बघितली असाल पण आमच्या गावची एक जे झाड आहे त्याच्यावरचं दाखवतो तुम्हाला। इकडे आमची खोप आहे, ही आमची गावची खोप, आणि ही नारळाची झाडं आहेत। आणि इकडे पेरवीन पण आहे, अजून काय धरत नाही पण आहे। चिकूचं पण आहे तिकडे। इथं केळ आहे, हे आमच्या घराच्या इथं पण केळ आहे, हे बघा। आणि ही सोनचाफ्याची फुलं आहेत, हे बघा तुम्हाला दाखवतो झूम करून। हां ही बघा, ही फुलं आपल्याला काढायची आहेत। ही दिसत आहे ती फुलं काढायची आहेत आपल्याला। हां काढती बरोबर का? फांदी मोडू नकोस हा। किती आहेत ती? पाकळ्या गळतील बघ ना। आता दे ना, ते काय 2 दिवस झाले ना तिला, काढली नाही आपण टायमावरती। तू ह्याच्यावर चढ, ह्याच्यावर चढ, ह्याच्यावर चढ संतू, ह्याच्यावर चढ, ह्याच्यावर मुदात चढ। मुदात चढलास ना तर हाताला भेटे बघ, त्या साईडला पण आहे समोर। हां सावकाश, हां ती बघ समोर आहे बघ। हां सर्वच काढ आता ते। आणि हे बघ, हे बघ इथे आहे ना, ते पण काढ, तुझ्या हातातच ठेव। हे बघ, हे वरती आहे ना चांगलं आहे बघ, हे वरती आहे ना चांगलं आहे बघ। हे बघ, हे बघ इकडे इकडे या फांदीला। हां हां सावकाश सावकाश, नाही तुटेल फांदी, तुटेल बघ। एकदम आरामात घे। आणि वरच्या फांदीला आहेत बघ, या फांदीला दे। हां हे बघा, ही सोनचाफ्याची फुलं। हां वरच्या साईडला सावकाश आहे, एकदम आरामात घे नाही तर तुटेल। त्याच्यावरती पण आहे एक, हां वाकू नको जास्त। हां ते वरती एकदम टोकाला, हां वरती एकदम शेंड्याला। हां शेंड्याला बघ। हां एक वरती पण आहे रे। आणि हे बघ इथे बघ, हे बघ या कॉर्नरला बघ, हे बघ ते बघ शेवटला। हां दे। सावकाश, फांदी तुटेल बघ। आणि एक जरा वरती आहे रे, एक स्टेप वरती चढलास ना। मित्रांनो हे बघा, आपल्याला सोनचाफ्याची फुलं मिळालेत, 4च मिळालेत। त्यातले आपण ना 2 गणपतीला देऊया, म्हणजे घालूया, गणपतीला घालूया। आणि गौरीसाठी 2 घेऊया। चला तर जाऊया मग। हे बघा इकडून जायचं आपल्याला, हे आपलं घर आहे। चला तर जाऊया मग। कारण आपण चाललोय गौर आणायला। हा बघा, हा आपला रस्ता आहे, कच्चा रस्ता, गावचा रस्ता बघा किती मस्त बांधलाय। चला तर आपण जाऊया फटाफट।
जास्त काही लांब नाही, आपल्या वाडीतच आहे. आपलं जुनं घर दाखवतो तुम्हाला. हो काको, कर आबा झोपला कशा? हां हो. हे बघा, हे आपलं जुनं घर आहे. हे आपलं घर आहे. इथे आपली गौरी बसते, गौरी आई. हे आमच्या वहिनी आहेत. आयशी छत्री भेटली कुठं? मग बघितलं, ती गावभर शोधते. हे आपले बाप्पा, गणपती बाप्पा. आणि या ठिकाणी गौरी आई बसणार. सर्व तयारी झाली आहे. आता आम्ही चाललोय गौरी आणायला. चला जाऊया आपण. सर्व घेतलात ना? चला चला वाजवा. आम्ही चाललो आता गौरी आणायला. हा आपले जयराम दादा पण आपल्यासोबत चाललोय. हा
इकडे आता गौरीचं पूजन होईल. गौरी आपल्याला इथून घेऊन जायचं आहे. पहिली रांगोळी काढतात. कना हां हां आहे त्यांच्याकडे दे. आता आमची वहिनी पूजा करते. ते खालती ठेवायचं ना. गौरी आईची पूजा झाली आहे.
चला झालं. अच्छा असं असं पण असतं. हां म्हणजे आता वहिनीने पाणी घेतलं तोंडामध्ये ते घरी जाईपर्यंत थुकायचं नसतं ना. चला तर मित्रांनो आपण जाऊया फटाफट. ना आलाच नाही तू. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपलं गौरीचं पूजन झालं आणि आपला पारंपरिक पद्धतीने झालं. असंच आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे असंच पूजन केलं जातं आणि आपण इथूनच गौरीचं पूजन करून घरी घेऊन जातो. तर चला फटाफट जाऊया आपण घरी. इकडे सर्वांना शेती आहे, शेती झालेली आहे. भात अजून काय पोसावला नाही आहे. हे बघा थोडंफार पोसवलं आहे. अजून भात पिकायला खूप टाईम लागेल. आणि हा बघा याने खेकडा पकडलाय. अरे वा चावेला तुला तो.